रूटचा क्वेश्चन म्हणलं की नको वाटते आपल्याला या ठिकाणी, पण काय हरकत नाही. बघा आपण त्याला सॉल्व्ह तरी करू. एकदम सोपा आहे. 2 मार्कासाठी या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेला पडते. 2 मार्क देऊन जाते. बघा काय करायचं, 6√3x² प्लस 7x, √3 इकडे घ्या, -√3 इज इक्वल टू 0. आता परत तेच a इंटू सी चं मल्टिप्लिकेशन, 6√3 मल्टिप्लाइड बाय √3, रूट इंटू रूट कॅन्सल, 3 येते आणि 3 6 18. म्हणजे या ठिकाणी 18 प्लस की मायनस, -18 चे असे फॅक्टर ज्यांचं सबट्रॅक्शन 7 यायला पाहिजे. आपल्याला माहितीये 2 9 18, 9 मधून 2 गेले 7, मधल्याचे चिन्ह पप्पाला म्हणजे मोठ्याला, त्याच्या उलट छोट्याला. मग 6√3x -2x प्लस 9x -√3 इज इक्वल टू 0. मग याच्यातून काढायचं बघा, 2 च्या टेबल मध्ये 6 आहे तर 2 कॉमन निघालं. मग 2 जेव्हा कॉमन निघते तेव्हा 2x त्याच्यासोबत x पण निघते. 2 3 6 म्हणजे 3√3 आणि 6 मधलं 3 आणि इथलं √3 x मायनस इथे 2 निघाल्यामुळे 1 कॉमन. आता या ठिकाणी 9 मध्ये आपल्याला √3 दिसायला बरं का, कसं दिसायला बघा, 9 म्हणजे 3 3 9 आणि 1 3 दोनदा √3 घेऊन बसलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं √3 कॉमन दिसायचं, तर -√3 कॉमन काढूत आपण. मग -√3 कॉमन निघाल्यानंतर इथलं 3 राहते आणि ह्या √3 मधलं 1 निघाले म्हणल्यावर 3√3. जास्त विचार करायचा नाही, मागचाच ब्रॅकेट पुढे लिहायचा, जास्त विचार करायचा नाही. एकदा √3 कॉमन काढायचं, लक्षात ठेवायचं. मग या ठिकाणी बघा हे दोन ब्रॅकेट सेम येतात. 3√3x -1 एका ब्रॅकेट मध्ये, उरलेल्या एका ब्रॅकेट मध्ये कोंबा 2x -√3 इज इक्वल टू 0. मग 3√3x -1 इज इक्वल टू 0, 2x -√3 इज इक्वल टू 0. मग इथं जर 3√3 1 तिकडे गेलं, प्लस x इज इक्वल टू 1/3√3. आणि या ठिकाणी ह्याला जर ऑर बघितला आपण तर 2x √3 गेलं प्लस √3, x बरोबर √3/2. काय अवघड नाही, एकदा रिपीट बघा, बरोबर येते तुम्हाला. राईट डाऊन.